आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। साल्हेर परिसरातील तूपविहीर, पायरपाडा, महारदर गावातील धरणे गाडाने भरली। पाणी टंचाईची समस्या तीव्र। बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ऐतिहासिक साल्हेर किल्ला परिसरात पाणी टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय। किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या तूपविहीर, साल्हेर, पायरपाडा आणि महारदर या आदिवासी गावामधील लहान धरणे सध्या गाडाने पूर्णपणे भरून गेल्याने पाणी साठवण क्षमतेवर मोठा परिणाम झालाय। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार पूर्वी या धरणांमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठत असे, यामुळे गावातील शेती, जनावरांचे पाणी व पिण्याच्या पाण्याची गरज वर्षभर भागत होती। मात्र गेल्या काही वर्षांपासून या धरणांमध्ये सातत्याने गाळ साचत गेल्याने ती पूर्णतः सपाट झाली आहे। परिणामी सध्या पावसाचे पाणी साठवण्याऐवजी थेट वाहून जात असून उन्हाळ्यात या गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण होते। विशेषतः तूपविहीर, पायरपाडा, साल्हेर आणि महारदर या डोंगराळ व आदिवासी भागात पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने नागरिकांना लांब अंतरावरून पाणी आणावे लागत आहे। स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही, अशी खंत व्यक्त केली जात आहे। साल्हेर किल्ल्याला पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जात असताना पायथ्याच्या गावातील मूलभूत सुविधा दुर्लक्षित राहिल्यात, असा आरोप नागरिकांनी केलाय। ग्रामस्थांची प्रमुख मागणी अशी आहे की संबंधित विभागाने तातडीने तूपविहीर, साल्हेर, पायरपाडा आणि महारदर येथील सर्व धरणांचे सर्वेक्षण करून गाळ काढण्याचे काम हाती घ्यावे, तसेच जलसंधारणाच्या उपाययोजना राबवून भविष्यात अशी समस्या निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी नियोजन करावे। शिवाय मनरेगा रोजगार हमी योजना अंतर्गत या कामांना प्राधान्य देऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे। यामुळे एकीकडे पाणी साठवण क्षमता वाढेल तर दुसरीकडे गावकऱ्यांना रोजगाराची संधी मिळेल। साल्हेर परिसरातील या गावामधील धरणांची दुरावस्था आणि वाढती पाणी टंचाई लक्षात घेता शासनाने तातडीने लक्ष घालून गाळ काढण्याचे काम हाती घ्यावे, अशी एकमुखी मागणी आता जोर धरत आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक अशोक शिंदे। धरण आई धरण मग पाणी राहत दादा? नाही, काय नाही, पुरा पावसाळ्यापर्यंत हा, पण जानेवारी, फेब्रुवारी आठी जाते, काय नाही। मग यावर तुम्ही काही हा, शासनाला काय पाठपुरावा? नाही, मग शासनाला पाठपुरावा म्हणजे गाळ काढायला पसा देवाला पाहिजे, कारण पाणी साचत नाही ना। कारण फक्त पावसाळ्यापुरतं पाणी साचलं आणि नंतर मग काय नाही, आठी जाते, डोरासाला पाणी पिवायला भेटत नाही। कोणती महिना पाणी पांढरात नाही दादा? मग फेब्रुवारी नाही, म्हणजे मार्च एंडिंगलाच वय जातो। मग त्यावर काही आता तुम्ही शासन सह काही पाठपुरावा करेल का? पाठपुरावा तोंडी सांगतो, पाठपुरावा काय करला नाही। हा हा हा, तोंडी साहेब साहेब यांना गाळ काढणं पडेल, तो पाणी साचते, कारण गुरा डोरासाला पिवायला म्हणजे हवंच पाणी ना। मग दुसरी जाऊ कटायच नाही लक्ष्मण दादा, दुसरी जाऊ मग काही पाणी ना ठिकाण दुसरीकडे काही नाही का, काही कारण एवढा जातो एवढाच? त्याच्यामुळे काय पाणी बी कमी पडत, हा त्यांना पोट काम बी काय करता नाही, हा, कशाच पडत नाही। आठी घ्या आता भरपूर पाणी, जानेवारी पै आठी जाक, मार्च पै मार्च पै पूर्ण आठी जाक, काहीच राहत नाही। साहेब तेवढा सहकार्य कर, नाही सांग ना मोर, तेवढा तरी गाळ बेळ जरी काढायला करा ना, तेवढंच खोली वाढेल आणि पाणी साचेल बुवाच्या। तुम्ही काय फोटो काढले जाता, काहीच करता असं नाही।